एक धावा इथे संपुष्ट केले धावांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा धाव संख्या 1 लागते इथे चांगली फलंदाजी किशोरनी चांगली बहारदार फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी काय फलंदाजी झाली होती त्याची तर मयूर होतो स्ट्राईक वर गोलंदाजाचं नाव सांगायचं सचिन असेल कदाचित यस सचिन देखील बीएमसी मधून अतिशय जास्त मॅच खेळलाय बीएमसी मधून प्राधान्य करतो प्रथम गोलंदाजी करतो सुरुवातीची गोलंदाजी अतिशय मारा चांगला असतो त्यांचा पाहायचा आहे तर मयूर तुम्हाला एक चांगला फलंदाज आहे मयूर एक चांगली फलंदाजी करतो विजेता कोंडी भरपूर नाव चांगलं मोठं आहे किरणला तुम्ही देखील पाहाल किरण देखील एक बहारदार खेळी करणारा फलंदाज आहे अतिशय गाजवतो लांजा तालुका मैदान त्यांनी अतिशय डोक्यावर घेऊन बसलोय तर मयूर होतो फलंदाजीसाठी सज्ज राहील स्ट्राईक सुरुवात झाली धावफुल करायला एक यावेळी चांगला देखना फटका पाहायला भेटतो स्ट्रोक अँड माइंड पाहायला भेटलाय चेंडू जातो वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी चेंडू फरार होतोय मी म्हटलं होतं हा प्लेअर खूप लेजेंड आहे क्रिकेटचा बरोबर अनुभव त्याच्याकडे बरेच क्रिकेट खेळला आणि स्टायलिश प्लेअर म्हणून ज्यांना मानलं जातो ना तो मयूर आहे सातत्याने क्रिकेट खेळत आला अनुभव काय असतं ना हे बरंच महत्त्वाचं असलं पाहिजे यावेळेस लाजव स्ट्रोक पाहिला स्ट्रेट अँड ड्राउस्ट फटका तुम्हाला पाहायला भेटला चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी फरार झालाय आता मात्र धावसंख्या धावफलकर वेगाने वाढले 5 धावा धावफलकावर पोहोचले आता मात्र सचिनवर येणारा हल्ला थोडासा मागडा असेल पॉवर प्ले षटक आहे थोडासा मागडं ठरलंच गोलंदाजी परंतु आता मात्र सचिनला थोडीशी कमाई करावं लागेल 4 षटकाचं मॅच असेल यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू जातोय येथील निर्धाव चेंडू तर पण चांगलं टेलिकास्ट पाहता जे अन क्रिक एक चांगलं बहारदार टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचलाय एक आमचे कॅमेरामॅन सकाळपासून हे सर्व क्षण टिपले इथे जातात यावेळेस क्लान्स केला चेंडूला ऑन साईडला चेंडू फेकून दिला 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि बघता 2 धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 7 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतात चांगली सुरुवात म्हणा पॉवर प्ले षटक आतापर्यंत चांगली राहिली आहे कारण की पॉवर प्ले षटक असं असतं ना की तुम्हाला 2 प्लेयर फक्त बाहेर असतात आणि तुम्हाला तुमची कला कौशल्य दाखवावी लागते तसे गोलंदाजावर केवढा मोठा प्रेशर असतो कारण की 2च 30-30च्या बाहेर प्लेयर असतात तशी गोलंदाजी करावी लागते मयूर स्टाईलिश प्लेअर तुम्हाला मैदानात दाखल पाहायला भेटतो एक चौकार बहारदार जरूर आला त्यांच्या बॅटमधून पाहायचं आहे यावेळेस पुन्हा एकदा झेल होणार का पाहायचं आहे हेच मिस झालाय आणि चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार 4 धावांसाठी संधी आली होती कॅचची परंतु मी एफर्ट लावला होता थोडासा मिस झाला आणि 4 धावा मिळतात आणि 4 धावांनी धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचते 11 धावा धावफलकावर जाऊन पोचले तर एक चांगली फलंदाजी आता पाहायला भेटते मयूरच्या माध्यमातून अजून वाढ असले प्रेक्षकांची किरणची बॅटिंग बघण्यासाठी देखील थांबले असतील कारण की काय लाजवाब बॅटिंग करतो लांजा परिसर त्यांनी अतिशय गाजवलाय असं मी म्हणेल तर नो स्ट्राईकवर आता मात्र बराच दिवसा स्ट्राईक भेटते फलंदाज तर तिथे षटक फलंदाजीसाठी आता सज्ज होतील दुसरा षटक इथे मार्गस्थ होईल गोलंदाजी मार्कवर येतो स्वदेश येतोय कॅच जरूर थोडीशी मिस झाली एफर्ट जरूर लावला होता मॅच पकडावं लागेल कॅच पकडायला लागेल तुम्हाला कॅच पकडले तर तुम्ही मॅच पकडू शकता हे क्रिकेटचा सिद्धांत आहे त्या सिद्धांताकडे तुम्हाला जपला पाहिजे विश्वरत्न चषक 2024 सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आणि सर्व आमच्या लाडक्या लाईव्ह टेलिकास्ट जे घर बसला आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक असं स्वागत एक चांगली खेळपट्टी तुमच्यापर्यंत निर्माण करून दिली कुंदन कांबळे यांच्या संयोजनाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला भेटते यावेळी चेंडूला फ्लिक केला ताकदीचा जोर ताकदीचा नजराला पाहायला भेटतोय चेंडू जाईल आउट ऑफ पार 6 धावांसाठी फरार काय क्लिक केला फक्त चेंडूला ताकद इथं मनगटापासून ताकद झोकली आहे आणि चेंडूला भिर काढून दिलाय 6 धावांसाठी फरार होतो चेंडू धाव संख्या आता मात्र वेगाने वाढते विजेता कोंडी नाव का दिलंय आपल्या संघाचं अतिशय मोहक फलंदाजी आहे अतिशय मोहक गोलंदाजी आहे किरण सारखा फलंदाज आहे प्रतीक चांगली बॅटिंग करतो आल्या पहिल्या चेंडूला सोबतचा समाचार घेतलाय आणि चेंडू फिरकावून दिला 6 धावांसाठी यावेळी मारण्याचा प्रयत्न होता स्विंग अँड स्पायचा यस हंपर आम्हाला खून करून दाखवतो हा चेंडू दंडित केला जाईल बस वाईट चेंडू येतोय आणि वाईट धावसंख्या आता मात्र हलकीशी वाटते 18 धावा धावफलकावर जाऊन पोहोचलेत
रुपेश कांबळे यांचा तुम्ही सुमधुर आवाज ऐकला, एक गोड आवाज. सकाळपासून त्यांच्या वाणीतून एक चांगलं समालोचन करतात. समालोचन करणं देखील किती महत्त्वाचं असतं ना, हे तुम्ही मॅचमध्ये पाहता. सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडूंचं मन वाढवण्याची कामं, त्यांची प्रोत्साहन वाढवण्याचं काम कोण करत असतं ना, ते एक समालोचन करत असतो. ही चांगली स्पर्धा पाहायला भेटेल. विश्वरत्न चषक 2024 मध्ये सर्वांचं स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. क्रिकेटमध्ये अक्रॉस द लाईन किती घातक असते हे तुम्ही पाहतोय. सरळ बॅटने एक मयूरने देखील चांगला षटकार लगावला, चौकार लगावला होता स्टायलिश. त्यानंतर प्रत्येकने एक आल्या ताकदीच्या मनगटापासून जे जोर लावला होता, परंतु आता मात्र काय करतो तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आडवा फटका इथे यूज केला जातो. क्षेत्ररक्षण वेगाने ते पूर्ण होईल. फेकी होईल का चांगली पाहायची आहे. हो, चांगली फेकी झाली होती. एक धावा जरूर इथे प्राप्त झाली आणि चांगली रनिंग अँड द विन तुम्हाला पाहायला भेटते. मयूर आणि प्रतीकची जोडी तुम्हाला मैदानात पाहायला भेटते. दुसरं षटक चाललंय. सोबत चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एक 6 आला होता, त्यानं कमबॅक काय कसतं ना ते जाणलंय सुबोधने. यावेळेस पदिल्याचा वापर जरूर झाला. मयूर आता थोडंसं बंबावलाय. एक 6 आला, त्यानंतर कमबॅक करणं ना काय असतं ना, हे सुबोधकडनं शिकलं पाहिजे. 6 जरूर आला होता, त्यानंतर प्रेशर जास्त घेतला नाही, प्रेशर रिलीज केलं. त्यानंतर दोन्ही फलंदाज हात जखडून ठेवलेत असं मी म्हणेन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुबोधची. यावेळेस चेंडूला ऑफ साईडला टाकलाय. कव्हर वेगाने धावा देतोय. झेल होईल का, थोडीशी मिसफील झाली आहे आणि पुन्हा एकदा मयूर सारख्या फलंदाजी तुम्ही झेल सोडताय, कुठेतरी महागडं ठरेल. चुकीला माफी नाही. क्रिकेटचा एक सिद्धांत आहे, तुम्ही जेवढी जेवढी चुका कराल ना तेवढं तुम्हाला कुठेतरी महागात पडेल. एक एक धावा खूप महत्वाची असतात क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा कव्हरला संधी आली होती. थोडंसं रनिंग थोडंसं कमी पडलं असं मी म्हणेन. चेंडूवर पूर्णपणे झोकता आलं नाहीये. यावेळेस आडव्या पट्ट्याने खेळलाय. चेंडू जाईल का पाहायचं. सचिन तिथं असेल पण थोडासा एफर्ट लावला होता आणि चेंडूला पाठवलाय. दिला विरकावून. 6 धावांसाठी चेंडू जातोय फरार. स्टाईलिश प्लेअर याला मी का म्हणताना त्याचं कारण आहे. तुम्ही त्यांचा स्टान्स पाहिलात ना, त्याचे बॅट क्लिप एकदा लेदर क्रिकेट जसं खेळलं जातं ना तसंच टेनिस क्रिकेट देखील तुमचे परिधान करते. कारण की ताकदीच्या जोरावर प्रत्येकाने हल्ला चढवला होता. त्यानंतर स्टाईलिश मयूरने एक 4 धावा देखील लगावला होता. आता मात्र येतोच चांगला षटकार पाहायला भेटला. धावसंख्या वेगाने वाढल्या. 2 षटक संपले. इथं मार्ग कसं झाला. 27 धावा धावफलकावर लागल्या. चला मैदानाच्या बाहेर तुम्हाला काही खेळ चालू करायचं, प्लीज विनंती करते. काहीच गालबोट लावू नका. रत्नागिरी मधले सर्व आपले खेळाडू आहेत. चला मॅचला सुरुवात करा. अंपायर तुम्ही मॅच सुरुवात करा. चला मैदानाच्या बाहेर जायचं. ही स्पर्धा तुमच्या सर्वांनी जाणून घ्या. विश्वरत्न चषक 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे सामने भरवले. प्लीज कुणी या स्पर्धेला गालबोट लावू नका. ही स्पर्धेत तुमच्या आमची सर्वांची स्पर्धा आहे हे लक्षात असू द्या. चला मॅच चालू करा. प्लीज मॅच चालू करा. चला गोलंदाजी मार्कवर येते. सुनील येतो गोलंदाजी मार्कवर. सुबोधने चांगली गोलंदाजी थोडीशी खराब झाली कारण एक पहिल्याच बॉलला 6 आला होता. त्यानंतर सुदेश्वरी 2 षटकार जरूर आला त्याच्या बॅट गोलंदाजी मार्कवर. तोच येतोय सुनील येतो गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक असेल स्ट्राईकवर. पुन्हा एकदा प्रत्येकला आपली कमाली बॅटिंग करावी लागेल. चांगला फलंदाज आहे. स्टायलिश फलंदाज पाहायला भेटतो. ताकदीचा वापर इथं जरूर केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला पाठव लांब 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 आणि खूप असं लांब. यावेळेस पुन्हा एकदा प्रतीकच्या बॅट म्हणून खणखणी षटकार पाहायला भेटतोय.
बॅटिंग आता मात्र प्रतीक नावाचा वादळ मैदानात गुंतताना पाहायला भेटतंय. मयूर एकीकडे आहे तर दुसरीकडे प्रतीक आहे. गोलंदाजाची इथे मौत होताना पाहायला भेटतोय. बॉल टाकायचा तर कुठे टाकायचा हा विचार हा सुनीलच्या आता डोक्यामध्ये येत असेल. कारण एका नॉन स्ट्राईकला तुम्ही पाहिला तर मयूरला एक स्टायलिश फलंदाज आहे. दुसरीकडे पाहता तर ताकद आणि नजाकत भरलेला अप्रतिक फलंदाज पाहायला भेटतोय. यावेळेस पुन्हा एकदा जाईल का चेंडू पाहायचा आहे. हो जाईल चेंडू आउट ऑफ पार 6 धावांसाठी येतोय मोठा प्रहार. सुनील आता मात्र थोडासा बांबवलाय कारण की काय कुठे गोलंदाजी करायचं तुमचा लेन तुमचा टप्पा तुम्हाला तुमचे नियंत्रण तुम्हाला करावं लागेल. हाताची बोटं त्यांच्या बोटावर चालणारा खेळ फलंदाज गिनत असतो. तसंच फलंदाजी पाहायला भेटतं. प्रत्येकच्या माध्यमातून प्रत्येक बॉल समजून जातोय. त्यानंतर ताकदीचा मनगटाचा वापर इथं केला जातो आणि चेंडू प्रत्येक बॉल जातोय ट्रॅव्हलच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर. 39 वेगाने वाढलेली धावसंख्या पाहायला भेटते तुम्हाला. फुल टॉस बॉल तर मी सोडणार नाही. येते हॅट्रिक प्रतीकच्या बॅट मधून. जर प्रतीकची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या जाऊन द्या. हॅट्रिक षटकार पाहायला भेटला प्रतीकच्या बॅट मधून. हल्ला आणि हल्ला बॉल पाहायला भेटलाय. 45 वेगाने वाढलेली धावसंख्या पाहायला भेटते. 45 धावा धाव फलकावर लागल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला भेटते प्रतीकच्या माध्यमातून. एकीकडे पाहायला तुम्हाला मयूरला पाहायला भेटतो. नंतर स्ट्राईकवर प्रतीक हल्ले बॉल चढवला जातो. प्रत्येक बॉल हा चेंडू सीमारेषे बाहेर प्रयत्नाचा असेल. काय फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. यावेळेस तिसरा टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तिसरा नाही हा डायरेक्ट छक्का जातो पाहायला भेटतोय. गंडवण्याचा प्रयत्न येणारे लगातार 4 छक्कर पाहायला भेटत आहेत. बॉल द्यायचा प्लीज. लटकावण्याचा प्रयत्न मुंबईच्या भाषेमध्ये सांगितलं होतं गोल लटकावण्याचा प्रयत्न होता परंतु काय झालाय सुनीलला जिथे लटकावला गेलाय. सुनील बीएमसी मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असतो. अतिशय बीएमसी म्हणून जास्त प्राधान्य मिळवलंय फलंदाजाने गोलंदाजाने. राणे बागचा हा खेळाडू दाखल झाला इथे मैदानामध्ये. थोडंसं मुंबईच्या क्रिकेटमध्ये थोडासा फरक असतो आणि ग्रामीण क्रिकेट हा खूप वेगळा आहे. यावेळेस फुलटॉस होता संधी असेल का लगातारचे 5 षटकार प्रेक्षकाला बघायला भेटले असते का. स्ट्राईक घेणार का विचारांचा वावडा चाललाय परंतु हो स्ट्राईक दिली जाईल कारण की लगातार 4 षटकार इथे टोकले होते प्रतीकने. आता असेल शेवटचा बॉल सुनीलच्या खात्यातला आणि स्ट्राईक वर असेल प्रतीक. यावेळेस आता मात्र लटकवलाय. गुगली हाताची जादू दाखवली. वाईट बॉल असेल इथे दंडित केले गोलंदाजाला. 54 चल अंपायरवर दबाव देऊ नका प्लीज. तुम्ही तुमचा खेळ चालू ठेवायचा आहे. थोडस फिरवलं हाताची लय दाखवली होती. तसं वाईट असेल अंपायरवर त्याचा प्रेशर टाकू नका. मॅच सुरू करायची आहे. येस तुम्ही रायगड असोसिएशन क्रिकेटच्या माध्यमातून इथे स्पर्धा खेळली जाते हे सर्व लक्षात असू द्या. मुंबईचं क्रिकेट वेगळं ग्रामीणचं क्रिकेट वेगळं. गोलंदाज दंडित केलं जाईल. पेनल्टी लागली जाईल. प्लीज अंपायरशी वादावत करू नका. हे लास्टचा पुकार असेल. गोलंदाज दंडित केलं जाईल. तुम्ही रायगड असोसिएशन क्रिकेटच्या माध्यमातून इथे खेळताय हे सर्वांना नोंदून असून द्या. ही स्पर्धा जर हा बॉल आता एका तुम्हाला पॅलेच केलं जाईल. मी पुन्हा एकदा सांगतो ही स्पर्धा रायगड असोसिएशनच्या मर्यादित तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. यावेळेस पुरवलेच यार क्रिकेटचा ब्रह्मास्त्र इथं वापरला गेला. खोलवर चेंडू यॉर्कर पद्धतीचा स्लो रन यॉर्कर पाहायला भेटला. इथे मात्र धावांची चोरी केली गेली आहे. 1:55 मिनिटांनी इथे धावांची चोरी झाली आहे. बघता बघता ह्यालाच तर क्रिकेट म्हणतात ना. तर धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे 56 धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे. मी एकदा पुन्हा सांगतोय ही मॅच रायगड असोसिएशनच्या नियोजनाच्या माध्यमातून चालली आहे. जर कुणी अंपायरला जर प्रेशर टाकण्याचं काम करायचं असेल तर टीम इथे तुमची बरखास्त केली. जास्त सल्ले देऊ नका अंपायर्स प्लीज. अंपायर सल्ले देऊ नका. तुम्ही तुमचं काम केलं या. चला कमिटी टीमवर जरा तुम्ही योग्य ती कारवाई करा प्लीज. पेनल्टी लागली पाहिजे.
कुंदन, जर अंपायरशी कोणी वैयक्तिक चर्चा करत असेल तर प्लीज पेनल्टी इथे लागली जाईल किंवा टीम इथे बरखास्त केली जाईल, ही लास्ट विनंती असेल. तृतीय षटकाचा इथे खेळ ते समाज झालाय. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 57, 56, 56 धावा धाव स्कोरवर जाऊन पोहोचल्यात. ते शेवटची ओव्हर असेल स्लॉग ओव्हर. या ओव्हरची सांगता काय होतं पाहायचे, स्लॉग ओव्हरचा निर्णय घेतलाय. संकेत येतो गोलंदाजी मार्कवर, अजूनपर्यंत विकेट पडली नव्हती. शेवटचा ओव्हर असेल, संकेत कारनामा करेल का पाहायचा आहे. गोलंदाजी संकेत आलाय, कर्णधाराची भूमिका इथे ठाम होते का, संकेतवर जबाबदारी दिली आहे. कारण की आतापर्यंत विकेटचं इथे मात्र काटा काढला नाही दोन्ही फलंदाजा. काय फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज मयूर आणि प्रतीक. यावेळेस फक्त दिशा दिले, चांगला बॉल होता, त्यावर चांगला फटका पाहिला. थोडीशी मिस फिल्डिंग तिथे स्वतः असेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या धावफलकावर झाली आहे. 58 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात इथे मात्र दोन्ही फलंदाजांनी केली होती. पहिल्या ओव्हरला सांगा तर सचिनने चांगली गोलंदाजी केली होती पॉवर ओव्हरची, थोडंसं बांधून ठेवलं. त्यानंतर सुदेश थोडासा मागला ठरला. 2 षटकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये प्राप्त झाले. खराब गोलंदाजी पाहायला भेटली. त्यानंतर सुनीलवर देखील लगातारचे 4 षटकार पाहायला भेटले होते. खराब गोलंदाजी. यावेळेस चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू जातो, येतो पुन्हा एकदा मयूरच्या बॅट मधून. अजून एक लांब षटकार पाहायला भेटलाय. काय ठरवलंय दोन्ही फलंदाजांनी, तशी फलंदाजी होते. टाळणी पाहिजे, कॉन्ट्रिब्युशन तुमचा चांगला पाहायला भेटतो दोन्ही फलंदाजाकडून. एक विचार विनिमय करून आले तर अजून त्यांचा एक बलाढ्य प्लेअर जवळ अजून पाठी राहिलाय. किरणची अजून फलंदाजी बाकी होती. 64 किरण नसेल त्याची उणीव आज रोजी भासेल, परंतु चांगला फलंदाज आहे. लांजा तालुका अक्षरशः डोक्यावर घेऊन बसल्या फलंदाजाने. चांगला खेळाडू, गुणवृत्ती चांगली आहे त्याच्याकडे. स्टाईलिश स्प्रे मयूर आता मात्र ताम घेऊन बसलाय. यावेळेस पूर्व लेनचा गेंद पाहायला भेटला इथे. यॉर्कर अक्षरशः मुद्यात टाकला होता. अजून एक वेळ 10 धाव वेगाने धावसंख्या धावफलक वाजली आहे. 67, 67 धावा धाव काढवर एकदम वेगाने. 4 धावांचं षटक असेल. स्लॉग ओव्हरची सुरुवात तुम्हाला पाहायला भेटते. सांगता काय होईल पाहायचे. प्रत्येक ताकदीच्या जोरावर मारणारा फलंदाज पाहायला भेटतोय. मनगटापासून खेळतोय. यावेळेस फुल टॉस काय चाललाय मैदानात. फक्त षटकारांचा पाऊस इथे पाहायला भेटतोय. 6 आणि फक्त 6 पाहायला भेटतोय. प्रेक्षकांची तर मेजवानी व्हायला भेटते. प्रत्येक नावाचं वादळ मैदानात गुंगाताना पाहायला भेटतोय. प्रत्येक चेंडू फुल टॉस चेंडू टाकला तर तुम्हाला त्याचे परिणाम तुम्हाला प्रत्येकाकडून पाहायला भेटतील. प्रत्येक बॉल षटकारच्या बाहेर प्रत्येकीची बॅटिंग पाहायला अतिशय आता प्रेक्षकांची मेजवानी पाहायला भेटते. येणार हा बॉल काय असेल. बॉलरच्या मनात दुगदुगी झाली. हा कुठे मारेल बॉल आता मला जरूर पाहायचं आहे. ताकद क्लिक आणि मनगटापासून खेळणारा फलंदाज. आणि वैयक्तिक 50 झालेत प्रतीकचे. काय बॅटिंग झाले प्रतीकच्या माध्यमातून. 50 धावा टोकलेत प्रतीकने आपल्या वैयक्तिक बॅट मधून.
यावेळेस पुन्हा एकदा पाहायला भेटतं मिड विकेट क्षेत्र निवडलाय आणि हा देखील जाईल. हा जणू बॉल प्रेमात पडला प्रतीकच्या काय असं जणू वाटतंय आणि चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतो. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी फरार. बॉल प्रेमात पडलाय. आज काय बघून आलं पाहायचंय. प्रितेश फलंदाजी मार्कवर. प्रितेश आज त्यासाठी दिवस त्याचा बनलाय की काय पाहायचंय. विश्वरत्न चषक 2024 मध्ये नाव कोरलंय. 50 धावा वैयक्तिक ते पण 4 षटकामध्ये डोकलात मित्रांनो. काय बॅटिंग चाललंय. अशीच बॅटिंग करावं लागेल तुम्हाला या मैदानावर. अक्षरशः असतात लाईव्ह टेलिकास्ट. आज त्याची कॉव्हर कप होते. चेंडू थांबणार नाही. आज विवतलाय. चेंडू प्रेमात पडलाय प्रतीकच्या आणि चेंडू जातोय. शेवटचा बॉल 6 धावांसाठी फरार. तर मी विनंती करतो आमचे समोरचे प्लीज रुपीस दा या एक चांगला आवाज तुमच्यापर्यंत सकाळपासून माध्यम तुमच्या पुस्तक आमचं टेलिकास्ट तुम्हाला पाहताय. क्लिअर टेलिकास्ट तुम्हाला पाहायला भेटतो. सर्व आमचे कॅमेरामॅन एक चांगलं सकाळपासून कालच्या क्षेत्रापासून एक चांगलं टेलिकास्ट तुम्हाला निवडलं आणि जोरदार टाळ्या होऊन जाते प्रतीकसाठी. काय फलंदाजी केलं बॅटिंग मित्रांनो. धावसंख्या 28 धाव 81 धावांचं टार्गेट इथं सेट करावं लागेल तुम्हाला. 82 धावा करायच्यात. येस यानंतर तुम्ही गोड आवाज ऐकाल रुपेश दांचं. थँक्यू. धन्यवाद नागेशजी. आपण या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने समालोचन केलात त्याबद्दल मी तुमचा मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपला गोड आवाज हा सगळ्यांच्या कानामध्ये ऐकायला गेला आणि खरोखरच आपलं असं मार्गदर्शन असणं खूप गरजेचं प्रत्येक समालोचकाला. त्यानुसारच समालोचक घडत असतात. तर जाऊया क्रिकेटच्या या मैदानाकडे. 24 चेंडू आणखी आता धावसंख्या करायच्या त्या 82. मला वाटतं कालचा दिवस हा पहिला आणि आजचा दिवस हा दुसरा. हा स्पर्धेचा हा दुसरा दिवस. आणखी कालपासून आजपर्यंत 4 षटकांमध्ये 81 धावा करणारा कोणताच संघ नव्हता. तर आज मात्र 4 षटकांमध्ये 81 धावा जे केल्या त्या विजेता कोंडी या संघानं. सर्वप्रथम विजेता कोंडी या संघाचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय. कारण की अतिशय सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी खेळ खेळलात आणि हाफ सेंचुरी मात्र प्रितेशने मारलेली आहे या सामन्यामध्ये. आणि आता 82 धावा करायच्या त्या मात्र गोविल या संघाला. गोविल संघाचे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये पाठवायचा. गोविल हा संघ सुद्धा एक नावाजलेला संघ अखंड पनवेलमध्ये आहे. गोविलच्या संघानं बऱ्याच वेळा फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. हा त्यांचा इतिहास आम्हाला माहीत आहे. गोविल हा संघ एक नावाजलेला संघ. आणि आता आपण पाहायचं जाऊया क्रिकेटच्या याच मैदानाकडे. क्रिकेटच्या बऱ्याचशा अशा परिभाषा आहेत. प्रत्येक समालोचन ज्यावेळी करत असताना ज्यावेळी आम्हाला असा वेळ मिळतो, मोकळा वेळ मिळतो, त्यावेळी काही ना काय अशा काही ना काय गोष्टी सांगायच्या. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण गेलात तर मित्रांनो खरा साथ आपल्याला वेळ आहे. सध्या क्रिकेटचा हंगामाला सुरुवात झालेली आहे. आपण 22 मार्चपासून IPLच्या मोसमाला सुरुवात झाली. IPL सुद्धा आपण पाहतोय. IPL पाहता आता या क्रिकेट टुर्नामेंट्समध्ये आपलं मन वळवलंय. तर सध्या IPLचा या हंगामाला सुरुवात झाली. तर आपण थोडंसं क्रिकेटच्या माध्यमातून जर पाहायला गेलात तर क्रिकेटचे वर्ल्ड कप आपण या ठिकाणी सांगणार आहोत. वेळ आहेत तर क्रिकेटच्या वर्ल्ड कपला आम्ही सुरुवात करतोय. तर ह्या खूप जो अनुभव असतो, जे नॉलेज असतं तो खूप सांगणं गरजेचं असतं. तर 24 चेंडूमध्ये या ठिकाणी 82 धावा करायच्या. 2 बॅट्समन मात्र आता थोड्याच वेळात गोविल संघाच्या मैदानामध्ये येतील आणि धावांचा पाऊस मात्र या मैदानामध्ये पाडलेला आहे तो मात्र प्रितेशने. विजेता कोंडे या संघानं 7 एप्रिल 2024 रोजी विचुंबे माथाडी या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं आणि आयोजन करून सुद्धा याच विजेता संघाने
फर्स्ट प्राइज सुद्धा याच विजेता संघाने त्या ठिकाणी मारलं होतं आणि हाच विजेता कोंडेचा संघ मैदानामध्ये असताना आणि 2 बॅट्समन मात्र आता मैदानामध्ये रवाना होत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन कोण येतोय? धावा करायच्या 24 चेंडूमध्ये आपल्याला 82 धावांचा डोंगर. बॅट्समन नाव मनीष अडके सुनील आणि पाहायचंय वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो विजेता कोंड या संघाचा गोलंदाज. अक्षरशः हे मैदान आता ते गाजवलं असेल ते विजेता कोंड या संघाच्या प्रितेशने. चौकार षटकारांची चौकार कमी परंतु षटकारावर षटकार मात्र मारत होता आणि अक्षरशः या ठिकाणी धावांचा मात्र पाऊस पाडला. खरोखरच मॅच बघण्यासाठी सुद्धा खूप मज्जा आली होती. समालोचन सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी नागेश आपण केलं त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत होतं. क्रिकेटच्या मैदानाकडे 24 चेंडू आणि 82 धावा. प्रितेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. मला वाटतं असेल तो महेश. 2 बॅट्समन मात्र गोविल्या संघाच्या मैदानामध्ये आहेत. मनीष आणखी सुनील. पाहायचं तर आता 24 चेंडू आणखी 82 धावा आपल्याला करायच्या आहेत. भारतीय 36. प्रत्येक षटकामध्ये 20 ते 21 धावा मात्र आपल्याला कराव्या लागणारच आहेत तरच आपण जाऊन कुठेतरी 82 धावांचा टार्गेट मात्र पूर्णपणे करू शकता. सामन्याला सुरुवात होते. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी आपण मैदानाचा जसा ताबा घेतला आहे त्याचप्रमाणे आता राईटम पहिला चेंडू असेल तो मात्र राईटम ओव्हर द विकेट राईटम राऊंड द विकेट खेळण्यासाठी लेफ्ट हँड बॅट्समन पहिला चेंडू प्रतिकार करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट बॉलचा इथे काहीच संपर्क होत नाही थोडासा आणि विकेट किपरच्या क्लोजमध्ये चेंडू गेला आणि विकेट किपरने मात्र आपलं काम पूर्णपणे केलं. पहिला चेंडू मात्र निर्धाव चेंडू डॉट चेंडू जातोय. आणखी या ठिकाणी धावसंख्या मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र स्थिरावलेली आहे. धावसंख्या अजूनही काय झालेली नाही. पहिलाच चेंडू होता परंतु निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहिलात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय गोलंदाज. लेफ्ट हँड बॅट्समन मैदानामध्ये पुढील चेंडू टाकण्यासाठी होतो मात्र सज्ज. राऊंड द विकेट. राईटम राऊंड द विकेट. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग साईडच्या दरम्यान खेळणारा होता हा चेंडू परंतु पुन्हा एकदा बॅट बॉलचा काही संपर्क होत नाही. या बॅटला काही चेंडू लागत नाही परंतु हा सुद्धा निर्धाव चेंडू सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो विजेता कोंड या संघाचा गोलंदाज. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण या ठिकाणी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलात. 20 आणखी 21 एप्रिल विश्वरत्न चषकाचं आयोजन केलात. भरभरून आपल्याला या ठिकाणी प्रत्येक संघाने प्रतिसाद दिला. त्या संघांचं सुद्धा आम्ही मनापासून या समालोचनाच्या माध्यमातून स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे ते गोलंदाज. हो केल्याचा प्रयत्न ऑनसाइडच्या दिशेने तटवला चेंडू 1 बाउन्स होतो परंतु फिल्डर त्या ठिकाणी मजबूत आहे आणि या ठिकाणी एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. गोविल्या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 1 धाव. 3 चेंडू आणखी 1 धाव. आता स्ट्राईक रोटेट होतोय आणखी स्ट्रायकिंगला सज्ज होतोय तो सुनील. पाहायचंय याच सुनीलला गोलंदाजी करत असताना प्रितेशने लंबे छक्के मारले होते आणि तोच पुन्हा एकदा त्याला पलटवार करतोय का हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. गोविल हा संघाचा बॅट्समन मात्र मैदानामध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणखी स्ट्राईक मात्र रोटेट झाले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो गोलंदाज. आपल्या दिमागदार पद्धतीने आपली दिमागदार गोलंदाजी मात्र या ठिकाणी टाकतोय तो. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी परंतु चेंडू मात्र बीट होतोय परंतु सहजासहजी या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला सांगतात याच्यावर 1 धाव जरूर मिळेल आणखी स्कोर काढला 1 धाव एक्स्ट्रा जोडले जाते. धावसंख्या झाली गोविल्या संघाच्या मात्र 2 धावा
विदाउट लॉस पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर असताना एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. बऱ्याचशा वेळी पाहायला गेलं तर एकाच चेंडूवर मात्र षटकार बसतो आणि 6 चेंडूवर कधी कधी 4 किंवा 5 धावा होत नाही. तेवढे तंतशुद्ध गोलंदाजी करत असतात. आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज. पुढील चेंडू टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट लेफ्ट हँड बॅट्समॅन केल्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा धावांसाठी दरम्यान तटवलेला चेंडू जातोय आणि सुरेख अशी फिल्डिंग प्रितेशची आपल्याला पाहायला मिळाले. परंतु 2 धावावर मात्र या ठिकाणी समाधान मानावं लागेल. काय फिल्डिंग या ठिकाणी केली ती मात्र प्रितेशने. बॅटिंग पण वन साइड केली आणि त्यानंतर फिल्डिंग सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने फिल्डिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. ती मात्र मिड विकेटच्या दरम्यान प्रितेशची. धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 4 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाल्या त्या 4. पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते आणि या ठिकाणी पंच आम्हाला सांगतात की हा वाईट चेंडू आहे. वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते गोयला संघाच्या 5 धावा. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो गोलंदाज. राईट आर्म राऊंड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. पाहायचा लॉंगांच्या दरम्यान तटवलेला हा चेंडू आणि सुरेख असा झेल टिपलाय तो अजयने. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला या ठिकाणी. पहिला फलंदाज मात्र बाद होतोय. गोयल्या संघाला पहिला धक्का मात्र बसतोय. अजयने कॅच पकडली. महेशची सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी महेश करतोय. पहिला धक्का बसलाय तो गोविल या संघाला. या ठिकाणी सालपे या संघाच्या प्रतिनिधीने यायचं आहे. सालपे या संघाचा कर्णधाराने बीएससी सालपे या संघाच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी विकास 11 कोथळे आणखी बीएससी सालपे या दोन्ही संघादरम्यान लढत होणार आहे. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतो. ज्या पद्धतीने आपण बॅटिंग मात्र प्रितेशची पाहिले त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बॅटिंग मात्र गोयल्या संघाच्या खेळाडूंकडे पाहायला मिळेल का हे सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह उभं होते. आणि आता आपल्याला पाहायचं नेक्स्ट गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो तो गोलंदाज अमोल. आपला गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. एक 10-12 पावलं जर राईट आर्म ओव्हर द विकेट खेळण्यासाठी मात्र सज्ज होतो तो बॅट्समन. सालपिया संघाच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अमोलचा हा पहिला चेंडू असेल राईट मोठा विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो हो इथे मात्र पंचांकडे अपील केली होती. एज लागले आणि विकेट किपरने आपलं काम अतिशय सुंदर पद्धतीने केलंय. विकेट किपरच्या क्लोज मध्ये चेंडू गेलाय. आणखी पुन्हा एकदा दुसरा धक्का बसतोय गोविल्या संघाला. आणखी मात्र किपर आहे मात्र तेजस सुंदर पद्धतीने किपिंग या ठिकाणी करतोय. अमोलने मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र माघारी परतवलंय त्या मात्र गोविल्या संघाच्या खेळाडूला. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये येतोय तो आकेश. पाहायचंय 81-82 धावांचा डोंगर आपल्याला पूर्ण पार करायचा असं त्यासाठी आपल्याला जोखीम हा उठवावाच लागेल. या ठिकाणी चौकार आणखी षटकारांची मात्र आतषबाजी करावी लागेल. बीएससी सालपिया संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं वारंवार आपल्याला अनाउन्समेंट करण्यात येत आहे. सालपिया संघाच्या कर्णधारांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अमोल. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना गोयलचा हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करतोय.
इथे खेळण्याचा मात्र प्रयत्न होतो, परंतु पंच आम्हाला सांगतात की हा अवांतर धावसंख्येच्या स्वरूपामध्ये एक धाव एक्स्ट्रा जोडली जाते स्कोअर कार्डला आणि धावसंख्या झाली गोविला संघाच्या 6 धावा. आपल्याला पूर्णपणे 82 धावा करायच्या, त्यानुसार आपल्याला या ठिकाणी खेळ करावाच लागेल. 82 धावांचा डोंगर म्हटलं तर जवळजवळ काही षटकं मात्र संपत येत आहेत. जसे जसे षटकं संपतील तसे तसे मात्र आपल्याला अंडर प्रेशर आपला संघ होत जाईल. आणि या ठिकाणी मिडॉनच्या दरम्यान खणखणीत असा झेल पकडला तो मात्र भावेशने. तिसरा विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे गोविला संघाकडून. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र गोविला संघाचा येतो तो मैदानामध्ये स्वरूप सालपे या संघाच्या कर्णधाराने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. सालपे या संघाच्या कर्णधाराने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय. गोलंदाज पुढील चेंडू स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी बॅट बॉलचा काही संपर्क होता परंतु चेंडू मात्र जातो निर्धाव. आणि या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतो होता अमोल. पहा या खेळाडूंची बॅटिंग पहा, या खेळाडूंची फिल्डिंग पहा, या खेळाडूंची बॉलिंग पहा. प्रत्येक गोष्टीमध्ये मात्र वरचढ आणखी सर्रासच आहेत आणि असाच खेळ मात्र करणं खूप गरजेचं असतं. क्रिकेटच्या टुर्नामेंट्समध्ये प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आणि लॉंगॉनच्या दरम्यान चेंडू आहे आणखी या ठिकाणी खेळाडू मात्र तैनात आहे. कॅच तर मात्र आमच्याकडून सुटणारच नाही, हे मात्र 100% 101% आम्ही सांगू शकतो. हा एवढा आमच्याकडे आत्मविश्वास अजूनही मैदानामध्ये आमच्याकडे तैनात आहे. मी कालच सांगितलं होतं की आत्मविश्वास हा नेमके काय असतो. 2007 साली सचिन तेंडुलकर सर म्हणजेच साधारणतः ऑस्ट्रेलिया आणि इंडियाच्या दरम्यान मॅच सुरू होते आणि ब्रॅड हॉगने सचिन तेंडुलकर सरांची विकेट्स घेतली होती. विकेट घेतल्यानंतर सचिन तेंडुलकर सरांना ब्रॅड हॉग म्हणाले की सर तुम्ही एक महान व्यक्ती आहात, द गॉड ऑफ क्रिकेट आहात, तुमचे मी विकेट्स घेतले परंतु तुमची मला साईन पाहिजे. तर सचिन तेंडुलकर सर म्हणाले माझी तुला मी साईन देतो. त्या साईन दिल्याच्या नंतरला सचिन तेंडुलकर सरांनी असं लिहिलं होतं की इट विल नेव्हर हॅपन अगेन. इट विल नेव्हर हॅपन अगेन म्हणजे असं पुन्हा कधीच घडणार नाही. आणि त्याच्यानंतरला 2007 पासून जरपर्यंत सचिन तेंडुलकर सर क्रिकेट खेळत होते तोपर्यंत सचिन तेंडुलकर सरांचे विकेट्स मात्र ब्रॅड हॉगला मिळवता आली नाही. हाच आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडे असणाऱ्या सोबत असणाऱ्या प्रतिस्पर्धी संघावर तुम्ही बलाढ्य संघावर तुम्ही मात करू शकता, परंतु आत्मविश्वास हा तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं. जाऊया क्रिकेटच्या मैदानाकडे दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आणि गोविलचा संघ पाहायचं या ठिकाणी कोणत्या पद्धतीने बॅटिंग करतोय. खेळण्याचा प्रयत्न ऑनसाइड दरम्यान चेंडू जातो मात्र डीप मिड विकेटकडे, परंतु एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. यहाँ पे इक्का दुक्का से काम चलने वाला नहीं. अगर आपको अगर 82 रन का टारगेट चेस करना है तो यहाँ पर बहुत बड़ा जोखिम उठाना पड़ेगा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय गोलंदाज. काहीशे चौकारांकी षटकार आपल्याला पाहायला मिळतील तर कसे, कारण की आम्ही बॅटिंगला जसे वरचढ आहोत तसे आम्ही बॉलिंगला सुद्धा वरचढ आहोत आणि हे मात्र विजेता कोंडे या संघाने या ठिकाणी त्याची पोचपावती मात्र आम्हाला दिलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी स्ट्रोक काय आला नाही आणि 2 षटक समाप्तीनंतरला 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये गोविला संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 7 धावा. विश्वरत्न चषक ज्यांची ओळख आहे संपूर्ण जगामध्ये, द ग्रेट इंडियन ब्रिलियंट मॅन, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या जयंती महोत्सवी या ठिकाणी विश्वरत्न चषकाचं आपण या ठिकाणी आयोजन केलात. आणि त्या आयोजनामध्ये ज्या मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सगळ्या संघांचं मी मनापासून स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. हो या ठिकाणी स्टेप आउट केलेला चेंडू होता, परंतु या ठिकाणी एखाद्यावर मात्र समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या झाली त्या 8. एक सिंगल. मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मयूर आणि 2 बॅट्समन अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. सालपे या संघाचे प्रतिनिधी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलेले आहेत. टॉस उडवून घ्यायचा आहे.
पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी मार्कवर सध्या फुलटा चेंडू आणि मला वाटतं या चेंडूचा पुरेपूर फायदा केला आणि जातोय डिपेंड दरम्यान चेंडू जातोय, परंतु त्या ठिकाणी थोडं फील्ड होतंय आणि मात्र 2 धावावर मात्र समाधान मानावं लागेल. थोड्या वेळेला असं वाटत होतं की चेंडू डिप फाईनलच्या दरम्यान स्ट्रोक खेळला गेला, परंतु 4 धावा होतील असं वाटत होतं, परंतु सुंदर अशी फिल्डिंग मला वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळते. ते आपल्याला विजेता कोणी संघाच्या खेळाडूकडून चेंडूला फील्ड केलं, परंतु 2 धावा या ठिकाणी निश्चित स्कोर काढला. जोडल्या जाते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय गोलंदाज मयूर. राईट आर्म ओर द विकेट. नाहीच, बॅटला मात्र चेंडू काही लागतच नाही आणि विकेट किपर मात्र आपलं काम सहजरित्या यशस्वीरित्या पूर्ण पार पाडतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतोय मयूर. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान चेंडू जातोय डीप मिड विकेटकडे आणि एका धावावर मात्र समाधान मानावं लागेल. मयूरची गोलंदाजी विजेता कोंडे हा संघ मात्र सर्रास ठरतोय या स्पर्धेमध्ये आणि आता नाणेफेकीचा कल जो झालाय त्याच्यामध्ये सालपे हा संघ टॉस विन झालाय. थोड्याच वेळात आपण आपला डिसिजन सांगायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवत आहे मयूर. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र होतो, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एक आवर्जून गोष्ट सांगू शकतो. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढा धावा आपण करू शकत नाही, पण प्रत्येक चेंडू ज्या वेळेला आपण स्ट्रोक खेळतो तो स्ट्रोक खेळत असताना तो चेंडू मात्र आपला बॅटवर घेणं खूप गरजेचं असतं, खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही चेंडूला कनेक्ट कराल आणि फक्त चेंडूला तुम्हाला फक्त दिशा द्यायची असते त्यावेळेस तुमच्याकडे वेल सेटल आणखी वेल क्रिकेट असू शकतो. हे मात्र तितकंच खरं. फलंदाज होतोय बाद. आणखी मला वाटतं गोविला संघाचा चौथा फलंदाज बाद होतोय. 5 फलंदाज बाद होतात आणि गोविला संघाचा नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये आलाय तो अमोल. मयूरला फेस करायला अमोल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट बॉलचा काही संपर्क नाही आणि चेंडू जातोय डॉट चेंडू. धावसंख्या झाली ती 11 धावा. 5 विकेटच्या मोबदल्यामधले धावसंख्या झाल्या त्या 11 आणि आता पाहायचंय आणि आता आम्ही कालपासून पाहतोय ते प्रशांतची मेहनत, प्रशांतचे धडपड या क्रिकेट टुर्नामेंट साठी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो प्रशांत. कॉर्नरच्या दरम्यान टटवला चेंडू 1 बाउन्स, परंतु सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. थोडीशी हाईट कमी असल्यामुळे चेंडू मात्र हाईटच्या वरून जातोय, परंतु काही हरकत नाही. अतिशय सुंदर पद्धतीने योगदान आणि मेहनत करतो त्या क्रिकेट टुर्नामेंटसाठी हा प्रशांत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सजवतो गोलंदाज विजेता कोंडे संघाचा राईट मोठं विकेट खेळण्यासाठी तयार होतोय. फलंदाज पुढील चेंडू कव्हरच्या दरम्यान टटवला चेंडू 1 बाउन्स होतोय, परंतु तिथे प्रितेश असताना चेंडू मात्र सीमापलीकडे जाणार नाही. 101% आम्ही तिथे सांगू शकतो, कारण प्रितेशची आम्ही बॅटिंग बघितले, प्रितेशची आम्ही फिल्डिंग सुद्धा बघितले. एकाच जागेवर 7 तारखेला जी टुर्नामेंट झाली तिथे प्रितेशने एकाच जागेवर 4 ते 5 कॅच पकडल्या होत्या. मी तिथे मात्र समालोचक होतो. विजेता कोंडे संघाने मात्र त्या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. आणखी मला वाटतं मिड ऑफच्या दरम्यान त्या ठिकाणी ते फिल्डिंग करत होते आणि 5 कॅच एकाच ठिकाणी मात्र प्रितेशने घेतल्या होत्या. पुन्हा एकदा चेंडू डीप मिड विकेटच्या दरम्यान जातोय आणि झेल मात्र या ठिकाणी सुटतोय, परंतु आता आपल्याला पाहायचंय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट चेंडू अशा चौकार आणि षटकारांच्या आतषबाजी आम्हाला गरजेचे होते, परंतु तिसरं षटक असताना हा षटकार लागलेला आहे गोविला संघाकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचले गोविला संघाच्या 19 धावा. अजून आपल्याला 62 धावा करायच्या, 62-63 धावा करायच्यात. आणि पुन्हा एकदा तुषार आहेत विकेट किपर, सुंदर असे फिल्डिंग्स करतात.
स्क्वेअर लेगच्या दरम्यान मगाशी चेंडू जो जात होता तो फील्ड मात्र तुषारने केला होता आणि आपल्या संघासाठी 2 धावा मात्र वाचवल्या होत्या. विजेता कोण या संघासाठी. पुन्हा फुलटा चेंडू लॉंगांच्या दरम्यान येतो आणि पाहायचं आपल्याला या ठिकाणी 1 माउस सीमा पलीकडे 4 धावा. आणि या ठिकाणी सालपे आपलं डिसिजन आपल्याला कळवायचं सालपे संघ. आणि या ठिकाणी द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम विजेता कोंडे. आय रिक्वेस्ट टू हिम प्लीज कम ऑन द स्टेज. प्रितेश मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो प्रितेश साठी.